नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक. मित्रांनो, जालन्यावरून अंबडकडे जात असताना अगदी हा तातडीचा संदेश मी राज्यातील शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण लो प्रेशर सिस्टीमचा अंदाज दिला होता की ही लो प्रेशर सिस्टीम 26 पासूनच राज्यावर इफेक्ट करायला सुरुवात करेल. आज 27 तारखेला बऱ्यापैकी तिनं राज्यावर धुमाकूळ घातलेला आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात कमी अधिक प्रमाणात या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम आपल्याला जाणवत आहे. मित्रांनो, आज 27, उद्या 28 आणि परवा 29 तारखेपासून म्हणजेच सोमवारपासून बऱ्यापैकी या लो प्रेशर सिस्टीमचा प्रभाव राज्यावरील कमी होणार आहे. विशेषतः मराठवाड्यावरील हा लो प्रेशरचा प्रभाव अतिशय कमी होणार आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांना सोयाबीन काढण्यासाठी उघडीप मिळणार आहे. मित्रांनो, 29 नंतर फारसा मोठा पाऊस हा राज्यावर आता येणार नाही, कारण एक तारखेला ऑक्टोबरच्या एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात ॲक्टिव्ह होत आहे. परंतु त्या लो प्रेशर सिस्टीमचा सुद्धा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. ती लो प्रेशर सिस्टीम यापूर्वीप्रमाणे मी जे सांगितलेलं आहे, उत्तरेकडील मैदानी प्रदेशात आणि उत्तर पूर्व राज्यामध्ये तिचा इफेक्ट जाणवेल. महाराष्ट्रात तिचा फारसा प्रभाव नसेल. त्यामुळे मित्रांनो, 29 तारीख सप्टेंबरची ते 10 ऑक्टोबरपर्यंत राज्यात कमी अधिक प्रमाणात हलक्या पावसाची शक्यता राहील. या कालखंडात आपण आपली सोयाबीनची कापणी निश्चित करू शकता. आणि मित्रांनो, 10 ऑक्टोबर नंतर केव्हाही राज्यातील पाऊस हा काढता पाय घेणार आहे. परतीचा मान्सून राज्यातून 10 ऑक्टोबर नंतर केव्हाही निघून जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, ही शेवटचा पाऊस आहे या लो प्रेशर सिस्टीमचा सप्टेंबरमधील आणि शेवटच्या जो सप्ताह आहे त्या सप्ताहामधला हा शेवटचा पाऊस आहे. नवे 2025 दक्षिण पश्चिम मान्सून कालखंडातील ही शेवटची लो प्रेशर सिस्टीम आहे. परंतु या लो प्रेशर सिस्टीमने खऱ्या अर्थानं माझ्या शेतकरी राजांची अतोनात हानी केलेली आहे, अतोनात नुकसान केलेले आहे. ही कधीही न निघणारे भरून येणारी ही हानी आहे. असो मित्रांनो, हा अंदाज लक्षात घ्या आणि 29 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत आपल्या सोयाबीनसारख्या पिकांची कापणी करा. फार मोठा पाऊस या कालखंडात राज्यात राहणार नाही. अधूनमधून स्थानिक स्वरूपाची पाऊस होत राहतील. धन्यवाद.